आणि आता एक राजकीय महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी राजीनामा दिलेला आहे। ठाकरे गटाला आणखी एक महत्त्वाचा धक्का असा बसलेला आहे। डोंबिवलीत हा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी राजीनामा दिलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय अधिक माहिती? दरेकर यांनी राजीनामा देण्यामागचं कारण काय? डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला हा एक धक्का मानला जातो, कारण की वैशाली दरेकर यांनी जिल्हा संघटक या पदावरून त्यांनी राजीनामा दिला आहे आणि आपला राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे। त्यांनी जे पत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की व्यक्तिगत कर्तव्यामुळे पदाला न्याय देऊ शकत नाही, तसेच त्यांच्याकडे वेळ नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे कारण त्यांनी सांगितले। नक्की कारण काय आहे हे अजून नक्की कारण काय आहे हे अजून समजले नाही। मात्र ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे, कारण की 2024च्या निवडणुकीत वैशाली दरेकर राणे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर निवडणूक लढवली होती आणि त्यांना मतदान पण खूप झालं होतं आणि ते सक्रिय होत्या। आता त्यांनी पदाचा राजीनामा देणे ते नक्की कारण काय आहे ते अजून समजले नाही आणि पक्षाची काय या राजीनामा दिल्यानंतर पक्षाची काय भूमिका आहे हे अजून समोर आलेलं नाही। नक्की वैशाली दरेकर यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीबाबत काही सांगितलंय किंवा त्यांच्या पुढच्या वाटचालीबाबत काही राजकीय वर्तुळात चर्चा रंगतायत? काय अधिक माहिती मिळते त्याबद्दल? जेव्हा मी त्यांच्याशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की मी पक्षामध्ये जो पद आहे त्या पदाचा राजीनामा दिला आहे। पक्षात मी राहणार आहे आणि पक्षाचं काम करणार आहे। नक्की थोड्या दिवसात कळेल की नक्की वैशाली दरेकर यांनी काय भूमिका नक्की घेतली आहे हे समोर येईल। धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।